बाई, अहो काय कारागिरी चालली तुमची? हो सरकार काल कपाशीला खत दिलंय त्याचा हिशोब करत होतो. बसा. कारभारी कपाशी चांगलीच उगून आली की, जमान वाढायला सुद्धा लागली. कपाशीचं तेज काय असं न्यारच. हा अहो सरकार येणारच की, त्याला क्रॉप टेक आणि बेन्सन सुपर टाकले बेसल डोस म्हणून. लागवडीचा डोस टाकणं हे फायद्याचं आहे एवढं मात्र कळालं, पण बाकीच्या डोसचं काय? अहो सरकार पिकाला थोडं थोडं आणि जास्त वेळ दिलं का जास्त मानवतो बघा, म्हणून क्रॉप टेक कपाशीला कमीत कमी 3 वेळेस माती अडत करावं लागतं. अशी मादनी शिफारस केली. पहिला डोस लागवडीला, दुसरा लागवडीनंतर 30-40 दिवसांनी आणि तिसरा 50 ते 60 दिवसांनी द्यावा लागतो असं महादनी सांगितलंय आपल्याला. याच्यामध्ये बागायतीत कपाशी आणि जिरायती कपाशी याच्यात थोडा फरक आहे. पहिले बागायती कपाशी बद्दल सांगा मला, त्याचा किती डोस द्यायचा? पहिला डोस 2 बॅग क्रॉपटेक 8-21-21, 10 किलो महादनचं बेन्सल सुपरफास्ट आणि 20 किलो युरिया असं द्यायचंय. दुसरा डोस 1 बॅग क्रॉपटेक 8-21-21 तो द्यायचा आहे आणि 1 बॅग युरिया असं द्यावा लागतो. आणि तिसरा डोस 1 बॅग क्रॉपटेक 8-21-21 आणि 1 बॅग युरिया असं द्यावा लागतो. याच्याशिवाय काहीच द्यायची आवश्यकता नाही का? याचप्रमाणे खत टाकायचं, याच्यात दुसरं कोणतंच खत मिसळायचं नाही. आता कोरडो कपाशीला अशाच प्रमाणे 1-1-1 बॅग क्रॉपटेक 8-21-21 द्यावं लागतं. त्याचप्रमाणे बेन्सल सुपर फास्टची 10 किलोची बॅग लागवडीतला वेळ द्यायची. त्याचप्रमाणे युरियाच्या 2 बॅगा 3 टप्प्यात विभागून द्यावा लागतात. युरिया खताबाबत एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, जेवढा विभागून वापर त्याचा जास्त परिणाम तसा होतो. ज्याला हे शक्य नसेल तिने 20-25-25 असा 3 टप्प्यात वापर करायचा. हो रे, तू काही टॉनिक बिनिक मारायचं नाही का? म्हणजे रिझल्ट चांगला येईल त्याचा. होय तर महादनचं एक उपी टॉनिक आहे, फ्लावरिंग स्पेशल नावानं. या टॉनिक मध्ये 11 प्रकारचे महत्वाचे टॉनिक असतात. यामुळं कपाशीला कुठल्याही ताणाविरुद्ध लढायचं हिंमत येते. याच्यामुळे ना पातेगड कमी होते. म्हणून या टॉनिकच्या 2 फवारण्या कमीत कमी घेणं चांगलं असतं. पहिली 40-50 दिवसांनी आणि दुसरी 60-70 दिवसांनी द्यावं लागते. प्रत्येक फवारणीला 80 ते 100 ग्रॅम फ्लावरिंग स्पेशल घेऊन फवार लागतं. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला कपाशीचं खत नियोजन करणं तर लय सोपं झालं. म्हणजे आता अंदाज पंच आणि ह्याचं त्याचं ऐकायची तर गरजच नाही. महादननं सांगितलेलं टेक्नॉलॉजीकडेच आता आपल्याला जायचंय. या राजमार्गाचा उपयोग समध्यानेच करायला काहीच हरकत नाही. एकदम मुद्द्याचं बोलला बघा तुम्ही. अहो पण काही शेतकऱ्यांना सरळ मार्ग रुचत नाही, मला काहीतरी वाकडच शिरायची सवास. त्यामुळे त्यांना हा चांगल्या खताचा रिझल्ट भेटत नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. अहो पाणीच खराब असेल तर साबण काय मळ काढेल. आता याच्याबद्दल आहे ना आपण सविस्तर नंतर बोलू. प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार आहे क्रॉपटेक खत, ज्यामध्ये आहेत 8 पोषण तत्व. आता क्रॉपटेक आलं, काम झालं. महाधन